नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि त्याचा नोकऱ्यांवर होणारा परिणाम. हो, अगदी. मायक्रोसॉफ्ट, IBM, क्लार्ना अशा मोठ्या कंपन्यांनी AI वापरायला सुरुवात केली आहे आणि हजारो लोकांना कामावरून कमीही केलंय. बरोबर. त्यामुळे साहजिकच अनेकांच्या मनात धाकधूक आहे की अरे बापरे, माझी नोकरी AI कधी घेणार. हो, हा प्रश्न खूप कॉमन आहे. पण हे चित्र खरंच इतकं साधं सरळ आहे का? आपल्याकडे जी माहिती आहे, म्हणजे कंपन्यांचे जे अनुभव आहेत, ते काहीतरी वेगळं सांगतायत. अगदी. AI लागू करताना त्यांना अनपेक्षित अडचणी येत आहेत. तर आज आपण त्याच गोष्टींवर फोकस करणार आहोत. काय अडचणी आहेत, काय धडे मिळालेत आणि AIच्या मर्यादा काय आहेत. बरोबर. म्हणजे केवळ नोकरीत जाणार का याच्या पलीकडे जाऊन AI प्रत्यक्षात वापरताना काय आव्हानं येतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बघणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि आपल्याकडे IBM, क्लार्ना, Amazon, Facebook, Zillow, अगदी Googleचे पण अनुभव आहेत. ते ऐकले की लक्षात येतं की AIचा मार्ग अजून बराच खडतर आहे. सुरुवात मग IBM आणि मायक्रोसॉफ्ट पासूनच करूया. मायक्रोसॉफ्टने तर AI वापरण्याचा प्लॅनचा भाग म्हणून जवळपास 6,000 लोकांना काढलं. हो. आणि IBMने तर आणखी पुढचं पाऊल टाकलं. HR विभागात म्हणजे मनुष्यबळ विकास विभागात 8,000 लोकांची जागा एका AI बॉटने आस्क HR नावाच्या घेणार असं म्हटलं. हो, ती मोठी घोषणा होती. कागदावर बघायला गेलं तर हे किती कार्यक्षम वाटतं नाही का? वाटतं खरं, एकदम फास्ट आणि एफिशियंट. पण IBMच्या बाबतीत काय झालं, तो जो आस्क HR बॉट होता ना, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आणि सहानुभूती याचा खूप अभाव जाणवला. अच्छा. म्हणजे कर्मचाऱ्यांचे जे गुंतागुंतीचे प्रश्न असतात किंवा थोडे भावनिक मुद्दे असतात ते हाताळायला तो पूर्णपणे कमी पडला. म्हणजे माणुसकी नव्हती. अगदी. थोडक्यात सांगायचं तर माणुसकीचा स्पर्श नव्हता. परिणाम, IBMला पुन्हा त्या कामांसाठी माणसं नेमावी लागली. काय सांगताय? म्हणजे हा तर मोठा धडा मिळाला त्याला. हो ना. म्हणजे फक्त खर्च वाचवणं किंवा प्रक्रिया वेगवान करणं महत्वाचं नाही. जिथे मानवी संवाद, भावना गुंतलेल्या आहेत तिथे AI अजून कमी पडतंय. बरोबर. आणि स्वीडनची क्लार्ना कंपनी जी फायनान्समध्ये आहे, तिचा अनुभव पण असाच काहीच आहे ना? ग्राहक सेवेत AI आणलं होतं त्यांनी. हो. क्लार्नाने ग्राहक सेवा आणि मार्केटिंगमध्ये AI वापरून वर्षाला $10 दशलक्ष वाचवले. हे खरे, चांगली बचत झाली. पण दुसरी बाजू अशी की ग्राहक मात्र खूप नाराज झाले. अच्छा. का? कारण AI जे आहे ते साधे सरळ प्रश्न सोडवू शकत होतं, पण जिथे थोडी गुंतागुंत होती किंवा ग्राहकाला अधिक मदतीची गरज होती तिथे ते अयशस्वी ठरलं. म्हणजे क्लिष्ट समस्या नाही सोडू शकलं. नाही, ग्राहकांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. आणि आता क्लार्ना सुद्धा पुन्हा विचार करते की मानवी कर्मचाऱ्यांचा कसा जास्त प्रभावीपणे वापर करता येईल. म्हणजे परत माणसांकडेच यावं लागतंय थोडंफार. हो. जिथे ग्राहक समाधान महत्वाचं आहे तिथे तरी नक्कीच. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकीकडे कार्यक्षमतेचा दावा आणि दुसरीकडे मानवी गरजा पूर्ण करण्यात अडचणी. पण हे फक्त ग्राहक सेवा किंवा HR पुरतच मर्यादित नाहीये ना? नाही, अजिबात नाही. Amazonच्या भरती प्रक्रियेचे उदाहरण आहे आपल्याकडे. हो, ते तर AI मधल्या पूर्वग्रहाचं म्हणजे बायसचं एक उत्तम उदाहरण आहे. कसं? Amazonची जी AI सिस्टम होती ती जुन्या भरतीच्या डेटावर शिकली होती. ओके. आणि त्या डेटामध्ये नैसर्गिकपणे पुरुषांची संख्या जास्त होती. त्याचा परिणाम काय झाला? त्या AI सिस्टमने आपोआप महिला उमेदवारांचे अर्ज नाकारायला सुरुवात केली. अरे देवा, फक्त महिला आहेत म्हणून? हो. म्हणजे त्यांच्या बायोडेटामध्ये जर विमेन्स कॉलेज म्हणजे महिला महाविद्यालय असा उल्लेख असेल तरी अर्ज बाजूला काढला जायचा. बाप रे. हा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर Amazonला ती सिस्टीम बंद करावी लागली. यातून दिसतं की AI नकळतपणे डेटामधले मानवी पूर्वग्रह उचलतं आणि ते अजून वाढवू शकतं. ही खूप मोठी रिस्क आहे. आणि हे इथेच थांबत नाहीये. फेसबुकचं AI तर म्हणे फक्त 0.6% द्वेषपूर्ण कंटेंट ओळखू शकलं. हो, जी खूपच कमी क्षमता आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी. आणि झेलो, ती रिअल एस्टेट कंपनी, त्यांच्या बाबतीत तर AI मुळे मोठं नुकसान झालं म्हणे. बरोबर. झिलोच्या बाईंग व्यवसायात घरांच्या किमती ठरवण्यासाठी AI वापरलं जात होतं. पण ते अंदाज इतके चुकले की कंपनीला तब्बल $500 दशलक्ष प्रचंड नुकसान झालं. $500 दशलक्ष? हो. आणि त्यांना 25% कर्मचारी कमी करावे लागले. कारण ते AI बाजारातले चढ उतार, स्थानिक बारकावे हे समजू शकलं नाही.
म्हणजे फक्त डेटा असून उपयोग नाही, संदर्भ समजणं पण महत्वाचं आहे. अगदी. आणि अगदी ताजं उदाहरण म्हणजे गुगलचं जेमिनी AI. त्याने ऐतिहासिक प्रतिमा बनवताना गोंधळ घातला. हो, ऐकलं होतं 1800च्या दशकातले अमेरिकन सिनेटर म्हणून कृष्णवर्णीय महिला दाखवली वगैरे. हो, म्हणजे AIची संदर्भ समजण्याची मर्यादा पण यातून स्पष्ट होते. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, AI तंत्रज्ञान कितीही भारी वाटलं तरी मानवी अनुभव, निर्णय क्षमता, नैतिकता, सहानुभूती यांची जागा घेणं त्याला अजून तरी शक्य नाहीये. खरे. विशेषतः जिथे मानवी संवाद, विश्वास महत्वाचा आहे तिथे तर नाहीच. अगदी. आणि हे फक्त काही तुरळक अनुभव नाहीयेत. IBMनेच एक सर्वेक्षण केलं होतं ब्रिटनमध्ये. अच्छा. त्यात 55% व्यावसायिकांनी मान्य केलं की AI साठी माणसं कमी केल्याचं त्यांना आता पश्चाताप होतोय. अरे वा, म्हणजे अनेकांना हे जाणवतंय. हो, आणि MITचा पण एक रिपोर्ट आहे. त्यानुसार जगभरातले 2/3 एक्झिक्युटिव्ह AI मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून जो परतावा मिळतोय म्हणजे ROI, त्याने पूर्ण समाधानी नाहीत. आणि त्याचं कारण? मुख्य कारण म्हणजे कुशल मनुष्यबळाचा अभाव. म्हणजे AI प्रभावीपणे वापरण्यासाठी, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जी स्किल्स लागतात तीच कमी आहेत. तंत्रज्ञान आहे, पण ते चालवणारे, समजून घेणारे लोक नाहीत पुरेसे. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? AI मुळे नोकऱ्यांमध्ये बदल नक्की होणार, काही प्रमाणात कमीही होतील कदाचित. हो, शक्यता आहे. पण कंपन्यांसाठी AI सरसकट लागू करणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. अजिबात नाही. मानवी कौशल्य, अनुभव, निर्णय क्षमता यांची गरज आजही अनेक ठिकाणी कायम आहे. उलट ती जास्त महत्वाची ठरू शकते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कोणता? की या सगळ्या अनुभवांवरून कंपन्यांनी AI कडे फक्त माणसं बदलण्याचा म्हणजे रिप्लेसमेंटचा पर्याय म्हणून बघावं का? की अजून काही? की मानवी क्षमता वाढवणारा म्हणजे ऑगमेंटेशन करणारा एक सहकारी म्हणून बघावं. AI आणि माणूस यांनी एकत्र येऊन जास्त चांगलं काम कसं करता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा योग्य समतोल कसा साधायचा? अगदी. हाच खरा विचार करण्यासारखा मुद्दा